मनापासून नमस्कार. मी अलका वाघचौरे. आज पुन्हा जुन्या काळातली एक रेसिपी घेऊन आलेली आहे. सर्वांनी अगदी मनापासून बघा आणि थंडीचे दिवस आहेत, थंडीच्या दिवसामध्ये हे नक्की करून खा. हे बघा, हे मीठ आहे 1 चमचा. हे थोडेसे खमंग भाजलेले शेंगदाणे आहेत. ह्या मी इतक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. हे जिरे आहेत. हा लसूण आहे. आणि आता मी हे मिक्सरला वाटणार आहे, पण त्याच्या पहिलं तुम्हाला सांगते, हे अगदी घरच्या शेतातले हुळवळे, आपण त्याला हुळवळे, आता कुळीत बोलता येत, पण हे हुळवळ्याचं पीठ आहे. आणि हे पिठात भिजवण्यासाठी हे इतकं मीठ आहे. आणि हे जे मीठ आहे तर ते मसाल्यामध्ये घेतलेलं आहे. साहित्य चांगलं बघून घ्या, म्हणजे कुठलाही पदार्थ बनवला आणि आपण व्यवस्थित लक्षपूर्वक जर ऐकलं, स्किप न करता जर बघितला, अगदी बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष जर दिलं तर तो पदार्थ खरोखरच अगदी रुचकर होतो आणि छान होतो. तर आता हे पूर्वी आपल्या आजी वगैरे बनवायची, तर त्याला ह्या पदार्थाचं खरं नाव आहे ते शेंगुळे आहेत. आता सगळे कोण जिलेबी बोलतं, जे काय आता नवीन नवीन नावं पडलेत, पण खरं नाव याचं शेंगुळेच आहेत. आणि आज आपण शेंगुळ्याची रेसिपी बनवणार आहोत. तर मी आता हे वाटून घेते आणि पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते. हे बघा, आता मी हा मसाला असा करून घेतलेला आहे. हो, आणि मी विसरली तुम्हाला सांगायची, याच्यात हळद टाकायची नाही. शेंगुळे जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा हळद टाकायची नाही. तर हे बघा, आता आपण ह्याच्यातला अर्धाच मसाला पिठात घेणार आहे. आता तो मसाला पिठात कशासाठी घ्यायचा, ते आपण जे शेंगुळी बनवणार आहेत तर त्याच्यामध्ये सगळी टेस्ट लागायला पाहिजे. मीठ, लसूण, त्याच्यानंतर जिरे, मिरची, म्हणून हे अर्धं याच्यात घ्यायचं. आणि हे बाकीचं मीठ तुम्हाला पुढे दाखवते. आता ह्या बाकीच्या मसाल्याचा आपल्याला पुढे काय उपयोगात येणार आहे तो. आणि आता याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा. चला, तर मी आता हे मळून घेते, चांगला घट्ट गोळा याचा, आणि तुम्हाला पुन्हा दाखवते. एकदम घट्ट गोळा याचा मळून घ्यायचा. असा पीठ एकत्र करायचं चांगलं छान, आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा. आणि शेंगुळे कसे वळवायचे तेही तुम्हाला दाखवते. आणि सगळेजण करा, कारण की थंडीच्या दिवसात हा पदार्थ अगदी सगळ्यांना, ज्यांना पचत नाही त्यांनाही पचतो. म्हणून शेंगुळी, उडदाची आमटी, जे काही अशा ठराविक जे पदार्थ आहेत ते फक्त थंडीतच करून खायचे. पौष्टिक आहार आहे हा, सगळ्यांनी करा. आणि बघताना व्हिडिओ जोही कोणी बघतायत तर त्यांनी स्किप करू नका, बघू, पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्या वेळेला किती मसाला घ्यायचा, पाण्यासाठी किती मसाला ठेवायचा, हा सगळा अंदाज येईल. आणि शेंगुळे पण टेस्टी होतील. आता घट्ट गोळा मळला की मग तुम्हाला मी पुन्हा दाखवते. हे बघा, आता हा घट्ट गोळा मळून मी एक 5-7 मिनटं ठेवला होता. हे बघा, एकदम असा झालेला आहे. असं हे पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं. आणि हा जो मसाला मी ठेवला होता मगाशी, तर ती आता आपण फोडणी करू याच्यात. आता याला फोडणीला काय फक्त थोडेसे जिरे टाकायचे, फक्त जिरे टाकायचे, दुसरं काही टाकायचं नाही. आणि हा मसाला टाकायचा. आता मीठ वगैरे आपण याच्यात सगळं घातलेलंच आहे. आता फक्त हा मसाला टाकून घ्यायचा त्याच्यात. आणि मसाला टाकून घेतल्याच्या नंतर आहे ना, पाणी भरपूर टाकायचं. याला भरपूर शिजू द्यायचं.
म्हणजे कच्चे नाही लागत आणि पिटूक नाही लागत. मग त्याची खरी चव एकदम पूर्ण शिजले ना, अर्धा पाऊण तास शिजू द्यायचे चांगले. आणि तसं जर समजा आपल्याला जर गॅस वगैरे जास्त जळतो असं जर वाटत असेल तर कुकरला अगदी 4-5 शिट्ट्या द्यायच्या. कुकरमध्ये टाकलं तरी चालतं. कुकरला 4-5 शिट्ट्या दिल्या तरी एकदम मस्त फाईन शिजतात शेंगोळे आणि पिटूक लागत नाही, खायला टेस्ट चांगली लागते. आता ही फोडणी जी केली, ह्या फोडणीमध्ये आपण पाणी भरपूर ठेवायचं. पाणी भरपूर, ते पाण्याला उकळी येईपर्यंत ह्या पिठाचे आपण शेंगोळे वळून घ्यायचे. मग ते शेंगोळे वळवताना कसे वळायचे, ज्याला जर हातावर जर येत नसतील तर त्यांनी पोलपट घ्यायचा. पोलपटावरती हाताने जर तुम्हाला किती जाड पातळ पाहिजे त्या पद्धतीनं मोठं चांगलं असं बनवून घ्यायचं आणि शेवई टाईप, आणि नंतर त्याला गोल आकार द्यायचा. आता मी तर हातावर करते, दाखवते तुम्हाला. आणि तिखटाचं प्रमाण ज्याला कोणाला झणझणीत पाहिजे तर झणझणीत करायचं, ज्याला कमी तिखट पाहिजे त्यांनी कमी तिखट करायचं. हे बघा, आता हा मसाला आपला असा झाला आहे. आता याच्यात भरपूर पाणी टाकायचं आणि शेंगुळे बनवून झाल्याच्या नंतर जे ताटामध्ये पीठ असतं त्याचं, तर ते पीठही फेकून नाही द्यायचं. त्याच्यात पाणी टाकून याच्यातच टाकून द्यायचं, म्हणजे त्याला घट्टपणा येतो. आता याच्यात भरपूर पाणी टाकायचं, कारण की त्याला शिजायला खूप वेळ लागतो. जर कमीत कमी 1 तास तरी शिजवायचे. चांगले शिजले म्हणजे पोटाला त्रास होत नाही आणि पचायलाही मग हलके जातात. आणि कच्चे राहिले, व्यवस्थित जर नाही शिजले तर मग पोटाला त्रास होतो आणि आपल्याला त्याची चव पण पिटूक पिटूक लागते. आता याला उकळी येईपर्यंत, ह्या मसाल्याच्या पाण्याला उकळी येईपर्यंत हे माझे करून तयार झाले पाहिजे. आता ही जी परात आहे, इथं आपण जिथं ज्याच्यात पीठ भिजवलं ना, तर त्याच्यातच असं पीठ थोडंसं पसरून घ्यायचं. आणि शेंगुळे जेव्हा आपण उकळी आल्याच्या नंतर याच्यात जेव्हा टाकू ना, तर ही परत थोडंसं पाणी टाकून धुवून हे पाणी त्याच्यात टाकायचं, म्हणजे घट्टपणा येतो. आता मी हे अशा हातावरती करून घेणार आहे. हे असे सगळे शेंगुळे मी वळून घेणार आहे आणि मग टाकताना तुम्हाला पुन्हा दाखवते. हे सगळे आता एक 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 करून ह्या सगळ्या पिठाचे हे बघा, हे असे शेंगुळे करून घ्यायचे. पुढे काय मग किती मोठं पाहिजे, हे बघा, हे असे छोटे छोटे सगळे असे गोल गोल करून घ्यायचे. आहे बघा, आता एक एक करून माझे सगळे शेंगुळे बनवून झालेले आहेत. पण ज्याला कुणाला असा हातावरती जर करता येत नसेल तर त्यांनी पोलपट घ्यायचं. पोलपटावरती मस्तपैकी असं शेवई टाईप करायचं आणि त्याला गोल गोल आकार द्यायचा. आता माझे हे शेंगुळे वळेपर्यंत हे बघा, इथं आपलं पाणी पण जो मसाल्याचं पाणी उकळायला ठेवलं होतं तर तेही उकळलं आहे. आणि आता आपण एक 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 करून त्याच्यामध्ये हे असं अलगद सोडून देऊ आणि चांगले मस्त शिजवायचे. पाऊण तास लागला तरी चालेल, पण व्यवस्थित शिजले पाहिजे, पिटूक नाही लागायला पाहिजे आणि त्याच्या कलरवरती नाही जायचं. आपल्या तब्येतीसाठी हे खूप छान आहे. हा पदार्थ थंडीमध्ये प्रत्येकाने आवर्जून करून खावा, कारण की असे पदार्थ आहे ना आपण थंडीतच करून खातो, उन्हाळ्यात नाही जमत, कारण की गरमी असते आणि हे पण गरमच असतं. त्याच्यामुळं थंडीमध्ये हे करून खाल्लं ना की आपली सर्दी वगैरे निघून जाते. आणि शुगरच्या लोकांना चांगले आहे बरं का शेंगुळे, कारण की कुळीत शुगरच्या लोकांसाठी फार उत्तम आहेत. म्हणून करून खा अशी मी ही अपेक्षा करते. आणि व्हिडिओ स्किप करून बघू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. आता याला शिजायला आहे ना, मी पाऊण तास 1 तास तरी मी त्याला शिजवणार आहे चांगलं, कारण की त्याला वेळ लागतो शिजायला. आणि आता हे जे हे बघा, हे जे पीठ शिल्लक जे राहिलेलं आहे
तर मी आता याच्यात पाणी टाकणार आहे आणि पाणी टाकून हे पीठ त्याच्यातच मी ओतणार आहे, कारण की कसं आहे घट्टपणा पण येतो आणि शेंगुळ्यांच्या बरोबर आहे ना रस्सा, तो रस्सा खूप छान लागतो. तर हे बघा, हे जे पीठ होतं तेच पीठ तर मी हे पाणी याच्यात टाकून देणार आहे, म्हणजे घट्टपणा येतो त्याला. त्याला आता हलवायचं डुलवायचं काही नाही, फक्त हे पाण्यामध्ये डुबलं पाहिजे एवढं पाणी ठेवायचं, म्हणजे ते शिजन पाणी आटून आपल्याला थोडंसं पाणी शिल्लक त्याच्यातला रस्सा शिल्लक राहिला पाहिजे अशा बेताने पाणी ठेवायचं. हे बघा, मगाशी जे आपण आता ते शेंगुळे शिजायला जे टाकले होते त्याला पूर्णपणे 1 घंटा झालेला आहे आणि हा जो रस्सा आहे याच्यातला तर हा आम्हाला घरात सगळ्यांना पिण्यासाठी खूप आवडतो, म्हणून मी हा रस्सा ठेवलेला आहे. पण जर तुम्हाला नको पाहिजे असेल तर तुम्ही याला पूर्णपणे आटवू शकता. आणि आजची रेसिपी माझी कशी झाली तुम्ही ही बनवा, खा, मला सांगा आणि कशी झाली. जर तुम्हाला आवडलीच असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.